वांग किसून तर बघा, एकदम भन्नाट रेसिपी. एकदा बनवली की कायम असंच बनवून खाचाल. नमस्कार मंडळी, सुहानी किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवरती अजून कोण नवीन असेल तर येथेपर्यंत थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा. जेव्हा कधी असे छान छान व्हिडिओ, साध्या सोप्या रेसिपी आपल्या असतात, जो आम्ही अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. कुठलीही रेसिपी आपली मिस होणार नाही. सगळ्यात आधी आपण इथं मध्यम साईजचे 2 कांदे घेऊया. ते पण एकदम बारीक चिरून घेऊया. त्यानंतर एक टोमॅटो घेतले, ते पण बारीक चिरून घ्यायचं आहे. गरम तव्यामध्ये 2 चम्मच तेल ओतून घेऊया. त्या तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी 1 चमचा, जिरे 1 चम्मच टाकून घ्या. जिरे मोहरी जरा भाजली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ओतून घेऊया. कांदा जरा भाजत आला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो ओतून घेऊया. तुम्ही याआधी कधी किसून वांग कधी रेसिपी बनवली का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्या. कांदा टोमॅटो भाजत आलाय, आपण त्यात आता 1 चम्मचभर धनिया पावडर घालणार आहे. त्यामध्ये आपण 1 चम्मच गरम मसाला घालून घेऊया. घरी बनवलेली 1 चम्मच चटणी घालून घेऊया. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त प्रमाणात घालू शकताय, किंवा लहान मुलांना शाळेच्या डब्यासाठी देणार असाल कमीच प्रमाणात घाला. चवीपुरते मीठ पण घाला. त्यामध्ये आपण किसलेले वांगे घालून घेऊया. मी व्हिडिओमध्ये दाखवले की पहिल्यांदा किसलेलं दाखवलं पण तसं करायचं नाही. आपला कांदा टोमॅटो सगळं भाजत आलं की मग आपण त्यात वांगं किसून घालायचं आहे. जर आधी किसले तर तुम्ही वांगं काळं पडू शकते. ह्यावर आपण आता एक ताट झाकून घेऊया, का वाफेमुळे चांगलं शिजेल. 1-2 मिनिटासाठी शिजवायचं आहे. चला ताट उघडून बघूया. बघा किती छान शिजले. बघितलं का किती छान भाजी तयार झाली. वांगं किसून केलेली भाजी आहे. आपल्या घरात जर कोण वांग्याची भाजी खात नसेल तर ही एकदम भन्नाट रेसिपी आहे. कोणाला कळणारही नाही की ही वांग्याची भाजी आहे. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आपण 5 ते 10 मिनिटात घरी इझिली बनवू शकतो भाजी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा वरण भातासंगट खायला पण चांगली लागते. कशासंगटही तुम्ही खाऊ शकता, अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सुहानीच्या किचनला जाता जाता एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून जावा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा किसून केलेली वांग्याची भाजी कशी झाली, आणि तुम्ही पण करून बघा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी संगट.